हा गंभीर विषय। महाराष्ट्र, मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा। माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागर रायते, ग्राहक संरक्षण मंचाचे उपजिल्हा प्रमुख प्रणव सावंत, शहर प्रमुख शिवराज, शहर प्रमुख रवींद्र बनगे, तालुका प्रमुख सुनील पवार, युवासेनेचे अजय सावंत, कुर्णे साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी, तानाजी चव्हाण उपतालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही आज जिल्हाधिकारी सातारा यांना भेटायला आलो होतो। त्यांना एक निवेदन आत्ता आम्ही दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की 2023ला महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही लोकांनी तत्काळ पीक विमे करून घ्या। पीक विमे कशासाठी? तर बाबा, शेतकऱ्यांची सध्याला प्रतिकूल परिस्थिती सुरू आहे आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतंय काय की शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरोशावर जी शेती करायला लागते त्याच्यामुळे बऱ्याचदा आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे आणि याच्यावरती काही शाश्वत उपाय शासनाकडे सापडत नाही। अशा वेळेस शासनानं केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पहिल्यांदा कृषी विभागाच्या विशेष प्रयत्नामुळे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। 1 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी। आणि या बदल्यामध्ये या लोकांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर 115 कोटीची रक्कम शासनाकडनं मंजूर करण्यात आली। याच्यामध्ये केंद्र शासनाचा काही हिस्सा होता, राज्य शासनाचा काही हिस्सा होता आणि इन्शुरन्स कंपनीचा काही हिस्सा होता। असे 115 कोटी सँक्शन झाले। परंतु विशेष गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी याच्यापैकी 74 कोटीची रक्कम ही वाटप करण्यात आली। परंतु जवळजवळ 41 कोटी ह्या महाराष्ट्र शासनानं थकवून ठेवलेल्या आहेत। मग याचं कारण काय? याची कारण मीमांसा करायसाठी आम्ही लोक ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात गेलो तर त्यांनी स्पष्ट भाषेत आम्हाला सांगितलं की केंद्र शासनाचा हिस्सा आम्हाला मिळाला, आमचा जो काही हिस्सा होता तो आम्ही टाकलेला आहे, परंतु महाराष्ट्र शासनानं आज तागायत गेली वर्षे झालं याचा हिस्सा स्वतःचा आमच्याकडे वर्ग केलेला नाही। म्हणजे काय तर महाराष्ट्र शासनाकडे निधी उपलब्ध नाही असं सांगण्यात येतंय आणि त्याच्यामुळे 1 वर्ष झालं त्यांच्याकडे पैसे वर्ग केलेले नाही। मग याचा जाब विचारण्यासाठी आम्ही खरंच कृषी विभागात जाऊन बघितलं की खरोखर ही स्थिती आहे का। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पण हेच सांगितलं की गेले कित्येक दिवस पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा आमच्याकडे आमची राहिलेली रक्कम त्या विभागाकडे वर्ग होत नाही। काही तांत्रिक अडचणी आहेत असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं। अडचणी काही असो, परंतु शेतकरी हा माणूस हा जगाचा पोशिंदा आहे। तो कष्ट करतो, घाम गाळतो, म्हणून आम्ही लोक त्याच्या आधारावरती जगत आहोत। आणि एका बाजूला तुम्ही विविध योजना राबवताय, मोठमोठ्या घोषणा करताय, आमचं कुठल्याही घोषणेला विरोध नाही। तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देताय, आणखीन डबल द्या। आमचं शासन सुद्धा भविष्यात आल्यानंतर आमच्याही सरकारनं सांगितलेलं की याच्यापेक्षा दुप्पट पैसे आम्ही लोक सुद्धा देऊ तुम्हाला, ते दिलेच पाहिजे। परंतु ते देत असताना कुठंतरी तुम्ही दुसऱ्या बाजूला अन्याय करताय आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती नको त्या घोषणा करताय। हे सगळं कुठंतरी चुकीचं होतंय। याच पद्धतीनं शेतकऱ्यांचं तुम्ही मागे 2017 पासून ज्या कर्जमाफी झाल्या याच्यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे अनुदान तुम्ही देणार होता, 50,000 पर्यंतची घोषणा झाली ती, त्या पैशाचं काय झालं? तेही पैसे आज तागायत थकीत आहेत। कित्येक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे आज तागायत शासन इकडे वर्ग करत नाहीये का? तर निधीची कमतरता आहे। मग तुम्ही निधीची कमतरता असताना ह्या पोकळ घोषणा करताय कशासाठी? हे कुठेतरी थांबलं पाहिजे। अन्यथा येत्या 7 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आणि शिवसेना मिळून या ठिकाणी रास्ता रोको करून बसणार आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून उठणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।